नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, नेहमीसारखीच एक स्माईल माझ्यासाठी, एक युनिवर्ससाठी, एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा कालच्या लाईव्हमध्ये ज्यांनी भाग घेतला, अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तुमचा, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ मी अजून ठेवला आहे. खूप जणांना संध्याकाळी मिस्टर येतात त्यामुळे पैसे पे करता येत नव्हते, म्हणून आजही ठेवलेला आहे. आज रात्री 12पर्यंत कालच्या ऑफर चालतील. तर ज्यांना ज्यांना अजून ब्रेसलेट आणि बाकी काही घ्यायचं आहे त्यांनी अगदी निवांत पेमेंट करू शकता. आज रात्री 12पर्यंत. 12ला प्रायव्हेट व्हिडिओ होईल, त्यापुढं त्या मिळणार नाहीत. त्यामुळे जे राहिलेत त्यांनी सगळ्यांनी फटाफट बुकिंग करून घ्या. त्याचप्रमाणे आपण आणलेलं नवीन मनीचं कार्ड, मनी मॅग्नेट कार्ड, ते डिवाइड नंबरचं, तर तेही कुणाला हवं असेल तर पटपट बुकिंग करा. तर मला, कारण 200-300 सगळे संपून गेलेले आहेत, तर मला पुढचं तयार करायला की तुम्हाला हवं आहे, त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकता. याच किमतीत हवं असेल तर 31 डिसेंबरच्या आत ते पैसे पे करा, म्हणजे तुम्हाला त्याच रेटमध्ये मिळेल. नाही तर 1 जानेवारीला दुसरं मिळेल. दुसरी गोष्ट, राशी ब्रेसलेटचं बुकिंग धमाकेदार झाल्यामुळं जेवढं मला तुम्हाला आज आणि उद्या इथनं कुरिअर काढता येतील रेकी करून, तेवढी मी काढत आहे. पण जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना ब्रेसलेट घालायला मिळेल ह्याची काळजी मी घेत आहे आणि तुमच्यापर्यंत जानेवारी महिन्यात ब्रेसलेट पोचवत आहे. आजही ज्यांना बुकिंग करायचं ते करू शकतात. तर चला, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ताई आम्हाला हे नको आहे किंवा घेऊ शकत नाही आहे आम्ही, की नवग्रह चौकी घेऊ शकत नाही आहे, नवग्रह ब्रेसलेट घेऊ शकत नाही आहे, तर आम्हाला घरगुती उपाय सांग जेणेकरून आमचे नवग्रह हे व्यवस्थित राहतील आणि त्याला कोणत्याही प्रकारचं नवग्रहाची जे नवग्रह चौकी पूजून जे जे फायदे होतात ते फायदे होतील. आता मी हे नाही सांगू शकत तुम्हाला की नवग्रहाची चौकी पूजून जे फायदे होतात तेच यांना होतील का नाही ते. तर नवग्रहाची चौकी पूजल्यावर जर तुम्हाला 80% रिझल्ट मिळत असेल तर उपाय करून तुम्हाला 60% रिझल्ट मिळेल, हे मी सांगते. पण आपल्याकडं आपण घेऊ शकत नाही किंवा आपली इच्छा आहे की आपले नवग्रह, तर घरातल्या कुणीही हे करू शकतं. ज्यांचे ग्रह खराब असेल त्यांचे पण शक्यतो घरातल्या मोठ्या स्त्रीनं करावं, म्हणजे अख्ख्या परिवाराचे सगळे ग्रह, कारण आपण सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये रोज उठून बघू शकत नाही की कोणता ग्रह खराब झालाय, कोणता ग्रह खराब झालाय. म्हणून या गोष्टी जर तुम्ही पाण्यामध्ये सोडल्या तर तुमचे ग्रह हे शांत होऊ शकतात. तर काय 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 कुठल्या ह्याला करायचंय ते सांगा. ज्यांना वाटत असेल आपला सूर्यग्रह मजबूत नाहीये किंवा पत्रिका बघून तुम्हाला सांगितलं गेलं असेल की तुमचा सूर्य मजबूत नाहीये, आता सूर्य मजबूत नाहीये म्हणजे तुमच्या वडिलांशी तुमचं पटत नाही, त्याचबरोबर तुम्हाला नोकरीमध्ये अडथळे येतात किंवा अशिस्तपणा ज्यांच्या अंगामध्ये जास्त असतो, ती मुलं असू देत नाही तर कोणी असू देत, तर त्या सगळ्यांचे सूर्य खराब झाले आहेत. यावेळी रविवारी गुळ जर आपण पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये, विहीर असो, तलाव असो, जिथं मासे सुद्धा खाऊ शकतात अशा ठिकाणी थोडासा गुळ जर आपण प्रवाहित केला तर आपला सूर्यग्रह हा नीट होऊ शकतो. त्याचबरोबर गुरुग्रह सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आता गुरुग्रह कमकुवत झाला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा असर होतो तो आपल्या लग्नावर. लग्न ठरत नाही, ठरलं तर डिवोर्सकडे जातं, पती पत्नीची भांडणं होतात. अशा गुरुच्या अनेक गोष्टी आहेत की जे गुरु आपल्याला बाकीच्या ग्रहांपासून सुद्धा, शनीपासून सुद्धा वाचवणारं कोण आहे तर गुरुग्रह आहे. आता आपल्या कुंडलीमध्ये तो कोणत्या स्थानी आहे हे आपल्याला माहीत नाही, म्हणून गुरुग्रह खराब झाला आहे, मुलांची लग्न ठरत नाहीये, तर त्यावेळी हरभऱ्याची भिजवलेली डाळ ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे, गुरुग्रह मजबूत होतो. त्याचबरोबर चंद्र, आता चंद्रग्रह कमकुवत कसा झाला आहे हे ओळखायचं अनेक व्हिडिओ केलेले आहेत मी, तरी सांगते की चंद्रग्रह कमकुवत झाला आहे हे कसं ओळखायचं, तर त्यावेळी मानसिक ताणतणाव त्या माणसाला जास्त येतो. जेवढे मानसिक ताणाचे जे रोगी असतात त्या सगळ्यांना हेच असतं. त्याचबरोबर चंद्र कमी असला, चंद्रग्रह खराब असला तर आत्मविश्वासाची कमतरता असते, माणूस बोलू शकत नाही, माणूस एकटं राहायला सुरुवात करतो. तर या गोष्टी चंद्र खराब असेल तर पत्रिकेमध्ये होऊ शकतात. यावेळी तुम्ही काय करू शकता, तर थोडेसे चमचाभर तांदूळ ते आपल्या हातानं आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायचे, शक्यतो सोमवार असावा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणत्याही वारी करू शकता, पण ज्याच्या त्याच्या वारी केल्या तर आणखीन फायदा होईल.
त्याचबरोबर शुक्रग्रह, शुक्र अतिशय महत्त्वाचा आहे की शुक्र जिथं आहे तिथंच संपत्ती तुम्हाला मिळणार आहे. शुक्रग्रह जर आपला कमकुवत झाला तर काय होतं, तर शुक्रग्रह कमकुवत झाला तर सगळ्यात पहिल्यांदा आपली परिस्थिती डाऊन होते, आपलं सौंदर्य डाऊन होतं, त्याचबरोबर आपली लक्झरी लाईफ डाऊन होती की कालपर्यंत आपण लक्झरी लाईफ जगत होतो आणि आज लक्झरी लाईफ जगू शकत नाही आहे, किंवा आपल्याला चांगले चाललेले दिवस, चांगला चाललेला बिझनेस एकदम डाऊन होतो. त्यावेळी समजायचं की आपला शुक्रग्रह हा खराब झाला आहे. त्यावेळी काय करायचं, तर चमचाभर शुद्ध देशी गाईचं तूप हे पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. त्यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो. शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी स्त्रियांनी स्वतः स्वच्छ व्यवस्थित राहावं, कारण शुक्र स्त्रीचा सौंदर्याचा कारक आहे. त्यामुळे जेवढी सुंदर स्त्री नटून थटून राहील, स्वच्छ राहील, तेवढा आपल्या पतीचा आणि आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि श्रीमंतीकडे जाण्याचं एक पाऊल आपलं पुढं होतं. त्याचबरोबर मंगळ ग्रह काय करतो, तर कर्जबाजार, EMI थकणार, कर्जबाजार होणार नाही, पैसा पुरणार, या सगळ्या गोष्टीमध्ये मंगळ किंवा मंगळाची पत्रिका असेल तर काय करायचं आहे, तर मसूर डाळ मंगळवारच्या दिवशी प्रवाहित करायची आहे पाण्यामध्ये. त्याचबरोबर येतो बुध ग्रहावर तर आपल्या आयुष्यातल्या 100 गोष्टी आहेत की बुध ग्रहानं आपल्याला बुद्धीची देवता आहे बुध. त्यामुळं जर आपल्या अभ्यासात मुलांचं मन लागत नसेल किंवा काहीही बुद्धीवर जे जे परिणाम होतात ते सगळे बुध ग्रहामुळे होतात. त्याचबरोबर मुलं राहणं, प्रेग्नन्सी, या सगळ्या गोष्टी या बुधग्रहावर अवलंबून असतात. खूप साऱ्या 100 गोष्टी आहेत, मी खूप वेळा सांगितलेल्या आहेत की बुधग्रहावर हे सगळं अवलंबून असतं. त्यावेळी काय करायचं आहे, तर हिरवे मूग थोडे चमचाभर हे पाण्यामध्ये अर्पण करायचे आहेत. आता राहिले शनी महाराजांना जर आपल्याला 7.5 आहे किंवा पनौती आहे हे आपल्याला माहीत असतं, तरी सुद्धा पत्रिकेमध्ये शनी महाराज आपल्या कुठं बसले आहेत त्याच्यावर आपल्याला शनीच्या 7.5 किती त्रास होणार आहे हे ठरलेलं असतं. त्यामुळं 5 बदाम हे आपल्याला प्रवाहित करायचे आहेत पाण्यामध्ये. त्यावेळी शनीची शांत होऊ शकते. पुढचा ग्रह आहे तो म्हणजे राहू. तर राहू ग्रह जिथं आपल्या ह्याच्यावर आला, उच्च ठिकाणी आला, तर माणूस लक्षाधीश बनतं. पण जर तोच राहू कमकुवत ठिकाणी आपल्या पत्रिकेमध्ये असला तर आपल्याला अनेक प्रकारचे स्किनचे आजार होतात. त्याचबरोबर एकांतवास माणसाला हवासा वाटतो, घाणेरडेपणा करावा वाटतो, कारण राहूचं तेच कारणच आहे. तर तसं जर आपल्याला पत्रिकेमध्ये आपल्या राहूची दशा महादशा तर कळतच असते कधी चालू आहे ती. तर या लोकांनी नारळ प्रवाहित करावा पाण्यामध्ये, म्हणजे आपला केतू ग्रह सुद्धा सुधारू शकतो. त्याचवेळी राहू ग्रह सुधारू शकतो आणि केतू हा शेवटचा ग्रह आहे. तर काळे आणि पांढरे तीळ हे जर आपण पाण्यामध्ये सोडले तर आपला केतू ग्रह हा मजबूत होऊ शकतो. परत ऐका की राहूला नारळ सोडायचा आहे आणि केतूला काळे पांढरे तीळ सोडायचे आहे. आता हे तुम्ही त्याच्या वारी करू शकता, अन्यथा आपल्याला ज्यावेळी वेळ होईल त्यावेळी या गोष्टी तुम्ही करू शकता. पाणी तुमच्यापासून लांब आहे, जमत नाहीये, तर त्या दिवशी नवग्रहांच्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आणि दान करायच्या, पाण्यामध्ये सोडून द्यायच्या. तर हा वार कोणता असावा, इथं वाराचं बंधन तुम्हाला येणार आहे. तर फक्त रविवार आहे की त्या दिवशी तुम्ही या सगळ्या गोष्टी 9च्या 9 एकदम प्रवाहित करू शकता. घरी आल्यावर देवापाशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नवग्रह स्तोत्र हे आपलं म्हणायचं आहे. हे झाले तुम्हाला नवग्रहाचे छान छान उपाय. आता नवग्रहाचे हे करायला आपल्याला वेळ नाहीये तर काय, तर नवग्रहाची चौकी ही जरूर घरामध्ये असावी. तुम्ही लाकडी ठेवा, क्रिस्टलची ठेवा, दोन्हीपैकी एक ना एक चौकी आपल्या घरी जरूर असावी. त्याचबरोबर जर आपण चौकी ठेवू शकत नसलो तर नवग्रहाचं ब्रेसलेट येतं, ते जरूर वापरावं. तर या साऱ्या गोष्टींमुळं ग्रह मजबूत होतात आणि ग्रह खुश तर सारी दुनिया खुश, आणि ग्रह खुश तर आपण खुश, आपली कुंडली खुश. त्यामुळं ग्रह आपल्या जीवनावर, हे नवी ग्रह आपल्या जीवनावर फार मोठा बदल घडवत असतात, चांगला पण आणि वाईट पण. त्यामुळं नवग्रहांना तुम्हाला जर शांत करायचे असेल घरगुती उपायानं तर तुम्ही या प्रकारे करू शकता. परत एकदा सांगते, राशी ब्रेसलेटचा कालचा लेव आज रात्री 12पर्यंत तसाच राहणार आहे. ज्यांना अजून काही घ्यायचं राहिले किंवा ज्यांच्या काल अडचणी तुम्ही सांगत होता की ताई पेमेंट होत नाही आहे किंवा ताई संध्याकाळी मुलगा येणार आहे, मुलगी येणार आहे, पती येणार आहे, असं ज्यांचं काही होतं ते सगळेजण पे करू शकतात आणि आहे या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तर चला,
परत भेटूया नवीन माहिती बरोबर. वरती दिलेल्या नंबरवरती बाकी काहीही हवं असेल तर संपर्क साधायचा. उशीर होतो, लेट होतो, पण काम थेट होतं हे लक्षात ठेवायचं. विश्वास, श्रद्धा आणि सबुरी असेल तरच माझ्याकडं कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता. कारण माझं काम रेकीचं काम असतं. उचललंय बॉक्समधून, घातलंय आणि दिलंय तुम्हाला असं नसतं. त्यामुळे तुमचा रेकीचा नंबर जेव्हा लागेल, एक तर पहिल्यांदा नंबर लागतो तुमचं बुकिंग करायला, दुसरा नंबर लागतो तुमचा रेकी करायला आणि तिसरा नंबर लागतो तुमचा कुरिअर करायला आणि त्याच्या पुढं कुरिअर ऑफिसचं काम असतं. त्यामुळं माझ्या कामाला थोडा उशीर होतो. पण ज्यांना गडबडीत काम करायचं नाही आहे, रेकी हवी आहे, त्यांनी सगळ्यांनी शांततेत आपलं येईल पार्सल. परत परत हाय करून नंबरवरती घेऊ नका. जिथं पेमेंट केलं आहे तिथंच पेमेंट ठेवा. कारण मी तारखेवारी काम करत असते आणि मी आज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. बाबा आज माझं 20 तारखेचं काम चालू आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही आज हाय करणार आणि 25 तारखेला जाणार. मग तुम्ही 25 तारखेला येईपर्यंत त्या 25 तारखेमध्ये कितीतरी मेसेज अजून जातात आणि मग तुमचं कुरिअर तुम्हाला वेळेत मिळत नाही. त्यासाठी हे तुम्हाला बिना रेकीचं अर्जंट, आता काही लोकांनी धरलंय सध्या ताई मला अर्जंट आहे, तर त्या अर्जंट लोकांना रेकी मिळणार नाही. मी बॉक्समधनं काढील आणि तसंच देईल त्यांना, कारण अर्जंट आहे त्यांचं म्हणून. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर चला टाटा बाय बाय. परत एकदा आपण भेटूया नवीन वर्षामध्ये नवीन लाईव्हला. जर शुक्रवारी रात्री लाईव्ह असेल तर अजून सगळ्याजणी मला सांगू शकतात की बाबा लाईव्ह रात्री घेऊ का दिवसा घेऊ, ह्याच्याही आज छान छान कमेंट करा. कमेंट छान छान करत जा. ज्यांना अनुभव आलेत, आता नवग्रह चौकीचे अनुभव आलेत, बाटलीचे अनुभव आलेत, राशी ब्रेसलेटचे अनुभव आलेत, आणखीन कोणत्याही वस्तूचे ज्यांना रेमेडी छोट्या छोट्या ज्याचे अनुभव आलेत त्याचे कृपा करून प्लीज आपले रिप्लाय हे यूट्यूबमध्ये द्या. यूट्यूबच्या कमेंट खाली द्या. मला व्हॉट्सअपला देण्यापेक्षा यूट्यूबच्या कमेंट खाली द्या. म्हणजे आपल्यामुळं दुसऱ्याचं अजून काहीतरी चांगलं होईल आणि तेही त्यांचंही चांगलं होईल, माझंही चांगलं होईल आणि तुमचंही चांगलं होईल. त्यामुळं आपली जी आपल्या चॅनलसारखे तुम्ही महाराष्ट्रातले कोणतेही चॅनल बघा, कुठंही एवढ्या हे नसतात. 2 अक्षरात लोक हे देतात, नाही तर नुसतं लाईक देतात आणि निघून जातात. भले आपला परिवार बाकीच्यांपेक्षा लहान असेल, पण आपला परिवार कमेंटसाठी भरभरून आहे. तर तेच प्रेम कायम राहू दे. कमेंट करत चला. मला जेव्हा जेव्हा वेळ असतो त्यावेळी मी सगळ्या कमेंट वाचत असते, रिप्लाय देत असते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन. तोपर्यंत टाटा बाय बाय.